मार्केटमध्ये इमिजिएट अवेलेबल आहात. तुम्हाला वाटत असेल की इमिजिएट अवेलेबल आहात म्हणजे रिक्रुटर याच्यावर तुमच्यापर्यंत पोहोचाल. जे लोक 1.5, 2, 3 वर्षाला जॉब स्विच करतात त्यांच्याकडे हे नॉलेज असतं, त्यांना माहीत असतं. आपण डायरेक्टली सांगतो की माझं करंट सिटीची 15 आहे, मला 20 पाहिजे, कुठल्या बेसिसवर पाहिजे, काय पाहिजे. चांगल्या मुलांना जॉब मिळत नाही आणि एम्प्लॉयरला चांगले मुलं मिळत नाहीत. हा खरंच गॅप आहे. तुम्ही एकदा रिझाईन दिले, नोटीस पिरियड 2 मंथ सर्व केलाय तर तुम्ही रिटेन करू शकत नाही. तुमचा लास्ट वर्किंग डे आहे. काही मुलांना खूप सक्सेस भेटते, काही मुलांना काहीच सक्सेस भेटत नाही. माझा मॅनेजर टॉक्सिक आहे, माझं प्रोजेक्ट खूप घाण आहे, मला वर्क प्रेशर खूप आहे, विकेंडला मला काम करावं लागतं. मी गेले काही महिन्यापासून शेकडो रिझ्यूम्स रिव्ह्यू केले, मॉक इंटरव्ह्यूज घेतले. HR, हायरिंग मॅनेजर, रिक्रुटर सोबत मी कॉन्टॅक्ट केला. लिंक्डइन वर्कस्पेस रिपोर्ट म्हणा, सॅलरी रिपोर्ट म्हणा, नोकरीचा रिपोर्ट म्हणा, रिझ्यूम म्हणा, ह्यांचे सगळ्यांचे रिपोर्ट काढले. हायरिंग ट्रेंड म्हणा, ले ऑफचा ट्रेंड म्हणा, आणि हे सगळं ॲनालिसिस केल्यानंतर मला एक असा डाऊट आला की यार काही मुलं, काही स्टुडंट्स, काही कॅन्डिडेट जॉब स्विच करताना खूप काही मिस्टेक करताय. खूप अशा मिस्टेक करताय ना, काही मुलांना खूप सक्सेस भेटते आणि काही मुलांना काहीच सक्सेस भेटत नाही. आज आपण 7 मिस्टेक बघणार आहोत की जॉब स्विच करताना कॅन्डिडेट्स काय करतायत. म्हणून मी इन्व्हेस्टिगेट करायला सुरुवात केली आणि लोक जॉब स्विच करायला कुठं मिस्टेक करतायत ते मला आयडेंटिफाय झालं आणि ते मी आज तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. सो हे जे माझं इन्व्हेस्टिगेशन आहे हे तुमच्यासमोर मांडणारच आहे. सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मिस्टेक नंबर 1, इमोशनल जॉब सर्च. तुमच्याकडे ऑफर नसताना पण तुम्ही जॉब रिझाईन करताना ही सगळ्यात मोठी गोष्ट, सगळ्यात मोठी एक चूक आहे. मी रिक्रुटर HR कॉन्टॅक्टमध्ये आहेतच, त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करत असतो आणि त्यांना सांगत असतो की इमिडिएट जॉईनर लोकांना तुम्ही प्रिफरन्स देता का. बट ते इमिजिएट जॉईनरला देता, पण कधी माहिती का 15 डेज, 20 डेज, 1 मंथ असं असेल ना तर त्या लोकांना ते काय करतात, ते नोटीस पिरियड जे सर्व करताना त्या लोकांना. मला सांगा, तुम्ही जर रिझाईन केलेलं आहे आणि इमिजिएट जॉईनर आहात, तुम्हाला कॉल का येत नाही येत. हां, काही लोकांना सक्सेस भेटतं. मी ते पण हे केलं की इमोशनली तुम्ही काय करता की समजा माझा मॅनेजर टॉक्सिक आहे, माझं प्रोजेक्ट खूप घाण आहे, मला वर्क प्रेशर खूप आहे, विकेंडला मला काम करावं लागतं, मला नाईटमध्ये लेट नाईट करावं लागतं, 5 दिवस ऑफिसला जावं लागतं. असे काही रिझन्स असतील तुमचे, तर ते रिझन्स तुम्ही सांगून रिझाईन करू शकता का. किंवा तुमच्या मॅनेजरबरोबर फाईट झाली किंवा तुमच्या टीममध्ये फाईट झाली, हे इमोशनल, याला आपण म्हणतो इमोशनल रिझाईन, इमोशनल जॉब स्विच करता तुम्ही आणि मार्केटमध्ये इमिजिएट अवेलेबल आहात. तुम्हाला वाटत असेल की इमिजिएट अवेलेबल आहात म्हणजे रिक्रुटर याच्यावर तुमच्यापर्यंत पोहोचाल. नाही, ही मिस्टेक आहे. सेकंड मिस्टेक आहे एक्सपिरियन्स इक्वल्स टू मार्केट व्हॅल्यू. तुमचा एक्सपिरियन्स आणि मार्केट व्हॅल्यू ही तुम्हालाच माहीत नाही. आज मी तुम्हाला काय करतो, थोडासा एक रिपोर्ट दाखवतो. म्हणजे काय की तेच तुम्हाला नको, तुम्हाला एक थोडासा एक ॲनालिसिस आणि रिपोर्ट दाखवतो. म्हणजे तुम्हाला काय होईल की समजेल की नेमकं एक्झॅक्ट काय आहे. तर आता हा लिंक्डइनचा डेटा आहे. लिंक्डइनचा डेटा आहे, वर्कफोर्स डेटा आणि रिसर्च डेटा आहे. आपण किती लोकांनी लिंक्डइनवरती प्रोफाईल अपलोड केलेला आहे, पण हा डेटा आपण कोणीच बघत नाही. आता मला सांगा, इथे पूर्ण डिटेल्स आहेत. जर तुम्ही ही वेबसाईट जर गो थ्रू केली ना, वर्कफोर्स डेटा आणि रिसर्च, रिअल टाइम डेटा अँड अपडेट इन्क्लुडिंग लेबर मार्केट इनसाइट्स, वर्कफोर्स कॉन्फिडन्स इंडेक्स अँड लिंक्डइन वर्कस्पेस रिपोर्ट. यावरती या रिपोर्टमध्ये मी पूर्ण गो थ्रू केलेला आहे की हा रिपोर्ट कसा आहे, इयरलीनुसार आहे का, हायरिंग कशी होती, स्किल्सनुसार कोण कोण हायर करतं किंवा काय काय आहे. यामध्ये जर तुम्ही जाऊन बघितलं ना तर तुम्हाला हा पूर्ण डेटा इथे भेटेल. तर तुम्ही जर जाऊन बघितलं, समजा तुम्हाला काय काय बघायचं इथे, हे बघा ग्रीन स्किल रिपोर्ट, इथे तुम्ही जाऊन बघा. हा तुम्हाला डेटा भेटेल की कुठल्या बेसिसवरती लोक हायरिंग करताय. तो पॅटर्न दिसेल, तो तुम्हाला अल्गोरिदम दिसेल तुम्हाला इथे. आता समजा इथे, आता हे बघा 108 जॉब मॅचेस फॉर फूड सर्व्हर. हे बघा इथे मी जर डिस्कवरी न्यू करिअर पाथ एक्सप्लोर करायला गेलो, इथे फाइंड न्यू जॉब्स विथ द स्किल्स यू ऑलरेडी हॅव. आता हे लिंक्डइन अल्गोरिदम कसं काम करतंय, फ्युचर ऑफ वर्क्स डेटा, रिसोर्सेस, ब्लॉग, हे तुम्ही बघितलं पाहिजे. हा रिपोर्ट वगैरे तुम्ही जाऊन बघा. हे सगळं मी गो थ्रू केलेलं आहे. हे गो थ्रू केल्यानंतर कळतं की अरे यार, मुलं काय करतात की रॉंगली हे अल्गोरिदमला रीडच करत नाही. आपण काय करतो, फक्त की प्रोफाईल अपलोड करतो आणि हे करतो की आपले स्किल्स कुठं आहेत, आपल्या प्रोफाईलच्या रिलेटेड स्किल्स आहेत का, मार्केटमध्ये आहे का, लिंक्डइनवरती लोक कसं अप्रोच करताय. लिंक्डइनचा अल्गोरिदम आपण अंडरस्टँडच नाही केला. लिंक्डइन बॅकएंडला पण काही रिसर्च करत असतं की कुठल्या स्किलचे लोक येत आहे, कुठल्या टेक्नॉलॉजी येत आहे, कुठले लोक ट्रेंडिंगला आहेत, आता कुठले टूल्स ट्रेंडिंगला आहेत. या सगळं अल्गोरिदम सगळं रीड करत असतो. रिसर्च, मार्केटिंग हे सगळं चालत असतं. ते रिपोर्ट आपण कधीच चेक करत नाही. हा डेटा मी पूर्ण तुमच्याबरोबर सगळं शेअर करतो, कारण हे तुम्हाला सांगतो ना, हे आपण गो थ्रू केल्याशिवाय आपल्याला हे अंडरस्टँड होणार नाहीये की नेमकं मार्केटमध्ये स्किल्स, टूल्स, टेक्नॉलॉजीवर कसं हायरिंग होतं आहे आणि अल्गोरिदम पण आपल्याला अंडरस्टँडिंग नाही होणार आहे.
आणि सेम सेम मी तुम्हाला नोकरीचं पण दाखवतो. नोकरीचं पण बघा, AI चेकलिस्ट कंप्लीट गाईडलाईन फॉर इंडियन जॉब सीकर्स. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं ना, तुम्ही डायरेक्टली बघू शकता, ट्राय AI रिझ्यूम मेकर फ्री. इथं सगळे फ्रीमधलं मी जे काही यूज करतो बघा. की टेक अवे, स्क्रीनिंग टूल्स कॅन रिझ्यूम अँड कवर लेटर. का AI टूलमध्ये तुम्ही कवर लेटर वगैरे खाली जर तुम्ही आले ना, आणि हे सगळं तुम्हाला नोकरीवरती अवेलेबल आहे. आपण ChatGPT वगैरे करतो, पण ह्यांचे जे अल्गोरिदम आहेत ना, ते कसे तिथून तुम्हाला रिक्रुटरपर्यंत तुमचा रिझ्यूम जातो, तो आपण बघा. विच AI चेकिंग टूल्स शुड जॉब सीकर यूज फर्स्ट. आता इथे बघा तुम्हाला कॅटेगरी ATS रिझ्यूम पार्स, हे टोटल हे बघा. ATI कंटेंट स्कॅन, हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही किंवा काही नाही, आपण तेच करतो. ATS फ्रेंडली रिझ्यूम, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. इनसाईट चेक करा मित्रांनो, ह्या गोष्टी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहेत. आता इथे जर तुम्ही गेलं ना, व्हॉट शुड अन AI चेकिंग पास लुक लाईक फॉर द इंडियन रिझ्युमे. आता समजा इंडियन लोकांचे जे रिझ्यूम आहे ते आपण कसं चेक करतोय बघा. स्टेप 1, रन ॲज अ ATS पास चेक. खाली पण एक डेटा आहे, हा चेक टाईप्स. AI चेकिंग सॉफ्टवेअर स्पीड 2 सेकंडमध्ये तुमचं काय 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 भेटेल, कॅचेस, तुमचा फॉर्मॅट, ATS ग्रामर हे तुम्हाला भेटून जाईल. विकनेस काय, मिसेस करिअर जे पण आहे ना ते इथे. आता हे बघा, चेक ह्युमन रिक्रुटर काय करतो, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, 6 to 8 सेकंडमध्ये तुमचा जे पण तुमचे करिअर सिग्नल आणि हायर फिट हे सगळं तुमचं चेक केलं जातं. सब्जेक्ट बेस्ड आणि हे तुमचं चेक केलं जातं. आता हे जर दोन बोथ कंबाईन केलं ना, 6 to 10 सेकंडमध्ये तुमचं बेस्ट बॅलन्स होऊन जाईल. तर अशा प्रकारे हे सगळं ॲनालिसिस असतं. आपल्याला काय वाटतं की आपण रिझ्यूम शेअर करतो मग हे झालं, तर हे तुम्हाला सगळं चेक करायचं. AI म्हणजे या गोष्टी तुम्ही कधीच बघत नाहीत. अजून मी खूप डेटा आहे, टॅलेंट बघा, टॅलेंट ट्रेंड्स 2026 हायरिंग थ्रू हाईप, ह्या गोष्टीकडे आपण कधी जात नाहीये, पण हे आपल्याला बघायला पाहिजे. मी खूप काय काढलेत. मी तुम्हाला जर समजा गोथ्रू करायचं असेल ना, तर हे ब्लॉग वगैरे बघत असतो. तुम्ही डायरेक्टली हे चेक करू शकता. 12 की जॉब सर्च स्टॅटिस्टिक्स. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना नोकरीमध्ये पण, कुठले कुठले कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, कोणत्या कोणत्या नाही आहेत. हे बघा, IT हायरिंग शोज मिनिंगफुल रिकव्हरी अँड AI मोमेंटम कंटिन्युअस. मार्केटमध्ये कुठल्या टूल्स आहेत, टेक्नॉलॉजी आहेत, ट्रेंड्स आहेत ना, हे आपल्याला माहीत नाही आहे मित्रांनो. कारण आपल्याला जॉब स्विच करायचं आहे, इमोशनली जॉब स्विच करतो आपण फक्त. मार्केटमध्ये जी सेकंड मिस्टेक आहे ना आपली इम्पॉर्टंट, ती तुम्हाला मार्केट ट्रेंडनुसार जायची आहे. तुमची मार्केटमध्ये व्हॅल्यू काय आहे ती आपल्याला पाहिजे, एक्सपिरियन्स घेणं देणं नाही आहे. या गोष्टी जर तुम्ही रिसर्च केल्या ना, तर तुम्हाला कळेल की तुमचे मार्केट व्हॅल्यू काय आहे आणि आपण इमोशनली किंवा अशा मिस्टेक करून आपण काय करतोय. तर थर्ड मिस्टेक आहे, तुम्हाला जॉब स्विच करायचा आहे. तुम्ही 5-5, 10-10 वर्ष एकाच कंपनीमध्ये राहताय. कुठला तरी एक रिझ्यूम कोणाचा कॉपी पेस्ट करताय, ज्यांचा रिझ्यूम जे प्लेस झालेत किंवा काय, त्यांचा रिझ्यूम घेताय आणि तुमचा फक्त नेमचा चेक करताय किंवा काय. तर तुम्हाला मी ऑलरेडी खूप वेळ सांगितलेलं आहे, रिक्रुटर फक्त 7 सेकंद ते 10 सेकंदमध्ये तुमचा रिझ्यूम तुमचा व्हेरीफाय करू शकतो आणि तुमचा रिजेक्ट करू शकतो. आपण फक्त काय म्हणतो, वर्क ऑन API, वर्क ऑन सपोर्ट, वर्क ऑन टेस्टिंग, डेव्हलप, हे डिझाईन, ते साऊंड नॉलेज वगैरे असं तुम्हाला करायचं नाही. हे जर तुम्ही केलं ना, तर मी त्यावरती ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. रिझ्यूमवरती त्यावरती तुम्हाला सगळ्या गोष्टी मी एक्सप्लेन केलेल्या आहे. तुम्हाला तिथे सगळे डाऊट्स तुमचे क्लिअर होतील. पण जॉब स्विच करताना हे पण एक खूप मोठी मिस्टेक आहे. फोर्थ मिस्टेक आहे नोटीस पिरियड. काही काही लोकांना असं वाटतं की यार माझा नोटीस पिरियड 90 डेज आहे आणि त्यावेळेस मला जॉब स्विच करायचा आहे आणि 90 डेज नोटीस पिरियड असेल तर मला हे ऑफर लेटर भेटणार नाही. तर मी काय करतो, आता मी काय करतो, 90 डेज माझ्याकडे आहे, तर 90 डेजमध्ये मी काय करतो, रिझाईन करून देतो आणि त्यानंतर 90 डेजमध्ये ऑफर लेटर मला भेटून जाईल. लास्टच्या 15 डेज म्हणा किंवा 1 मंथ म्हणा, तिथून मला काय भेटेल, ऑफर लेटर भेटेलच. नाही भेटले तर काय, मग नाही भेटले तर मी रिटर्न पण करतो. पण सेम कंपनीमध्ये ही एक सांगतो हा, सेम कंपनीमध्ये तुमचं लास्ट 15 डेज किंवा 1 मंथपर्यंत ते रिप्लेसमेंट बघितलेले असते. जर HR ने एखादी ऑफर लेटर दिलेली आहे किंवा काय दिलेलं आहे किंवा काय नाही, कधी कधी 90% रिटर्न होतं. पण असे पण केसेस बघितलेले आहेत, त्यांचं रिटर्न जे तुम्ही रिटर्नच करत नाहीत. तुम्ही एकदा रिझाईन दिले, नोटीस पिरियड तुम्ही 2 मंथ सर्व केलाय, तर तुम्ही रिटर्न करू शकत नाही. तुमचा लास्ट वर्किंग डे आहे तो. कारण का, दुसऱ्या दोघा जणांना ऑलरेडी ऑफर लेटर दिलेला आहे आणि दोघांपैकी त्यांना एक जॉईनिंग करून घ्यायचं आहे. त्यावेळेस ते समोरच्याला पण असं सांगू शकत नाही की आमच्याकडे ऑलरेडी काही झालं, किंवा त्यांना ऑफर लेटर दिली, जॉईनिंग लेटर दिली, डेट दिली, मग तुम्हाला पण ते रिटर्न करू शकत नाहीत. पण ही एक मोठी चूक आहे. जर तुमच्याकडे ऑफर लेटर असेल तर जॉब स्विचचा विचार करा मित्रांनो. फिफ्थ आहे तुमचं मार्केटच्या रिलेटेड. आपण ज्या गोष्टी, आपल्याला कसं असतं ना, आपण बाहेरचं, आता मी पण बाकीच्या कंपनीच्या, आता मी समजा इथे व्हिडिओ काढतो, क्लासेस वगैरे घेतो, म्हणून मला अपडेट आहे. बट बिफोर दॅट मी पण कुठलीही माहिती काढत नव्हतो. आपलं काम आणि आपण काय करतो, मार्केटला नाव ठेवतो, आपल्या कंपनीला नाव ठेवतो. आपण आपलं जे पण
आपण आपल्या टीममध्ये म्हणा, आपल्या कंपनीमध्ये म्हणा, आपल्या प्रोजेक्टमध्ये म्हणा काम करतो, तिथं आपल्याला थोडंसं प्रेशर आलं, हे आलं ते आलं की आपण कंपनीच्या रिलेटेड आपण बोलत असतो. मार्केटमधून आपल्याला मार्केटमध्ये काय चाललं आहे काय नाही हे आपल्याला माहीत नाही, तर आपण तो मार्केटचा स्टडीज करत नाही. मग आपण जर इंटरव्ह्यू घ्यायला गेलो किंवा इंटरव्ह्यू द्यायला गेलो, तर आपल्याला जेव्हा आपला इंटरव्ह्यू होतो ना, तेव्हा काहीतरी आपल्याला विचारलं जातं, हार्ड इंटरव्ह्यू होता का इझी होता. जर आपल्याला हार्ड इंटरव्ह्यू नाही नाही, मार्केट असं आहे, मार्केट तसं आहे, मार्केटचं मार्केट, आपण कुठलीही गोष्ट झाली ना तर मार्केट खराब आहे ही गोष्ट आपण बोलतोच. आपलं पॅकेजचं येऊ द्या, आपलं ऑफर लेटर येऊ द्या, आपलं ज्या गोष्टी येऊ द्या ना त्या येऊ द्या. मी तुम्हाला एक रिअल एक्झाम्पल सांगतो, मार्केट खराब असायचं किंवा नाही, तुमचा इंटरव्ह्यू होईल का नाही, किंवा HR लोक आहेत ना, HR लोक पण कंटाळले इंटरव्ह्यू घेऊन. HR लोक पण कंटाळले, त्यांना चांगले म्हणजे काय माहिती का, चांगल्या मुलांना जॉब मिळत नाही आहे आणि एम्प्लॉयरला चांगले मुलं मिळत नाहीत. हा खरंच गॅप आहे, हा खरंच एक गॅप आहे. मी स्वतः स्टुडंटला पण भेटलो आहे, जे स्टुडंट खरंच स्ट्रॉंग आहेत त्यांना जॉब स्विच करायला म्हणजे प्रॉब्लेम येतो किंवा जॉब लागायला प्रॉब्लेम येतो. आणि HR लोकांना पण असं बोललो की यार आम्हाला 2 कॅन्डिडेट पाहिजेत, आम्ही 20 इंटरव्ह्यू घेतो पण आम्हाला स्ट्रॉंग कॅन्डिडेट भेटत नाही. काही जण तर फेकवाले पण आहेत त्यामध्ये, तर आम्ही कसं करायचं ते पण कंटाळे आहेत. तर ही रिॲलिटी आहे. सो मार्केट खराब आहे म्हणण्यापेक्षा तुम्ही कुठं आहात ते त्याचा पण विचार करा. आणि सिक्स्थ आहे तुमचं की पॅकेजच्या रिलेटेड तुमचा करंट CTC किती आहे काय आहे हे आपण चेक करत नाही किंवा काय नाही. आपण डायरेक्टली सांगतो की माझं करंट CTC 15 आहे, मला 20 पाहिजे. कुठल्या बेसिसवर पाहिजे, काय पाहिजे, मार्केट तुम्ही चेक केलं आहे का, मार्केटला काय केलं आहे का. सॅलरी निगोशिएशन आपल्याला माहीत नाही, कारण आपण लास्ट 5 इयर्स वगैरे आपण इंटरव्ह्यू दिलाच नाही आहे. तर तुम्ही ह्याचा रिसर्च केला आहे का, तुम्ही ह्याचं बघितलं आहे का की बाबा मला सॅलरी निगोशिएट कशी करायची, मला पॅकेज किती पाहिजे, काय पाहिजे, हे जे स्किल्स तुम्ही बघितलं का. ही एक खरंच चूक आहे. जो जॉब 5-5, 10-10 वर्षाला चेंज करताना त्यांच्यासाठी हा एक खरंच प्रॉब्लेम आहे, कारण त्यांना तेवढा स्टडी नसतो. जे लोक 1.5, 2, 3 वर्षाला जॉब स्विच करताना त्यांच्याकडे हे नॉलेज असतं, त्यांना माहीत असतं की अरे हां आपण काय केलेलं किंवा नाही. तो एक स्किल आहे, तो तुमच्यामध्ये पण पाहिजे. लास्ट आणि इम्पॉर्टंट मिस्टेक सांगतो मी तुम्हाला, कमिटमेंट घ्या. समोरच्याकडून कमिटमेंट घ्या. तुम्ही मला ऑफर लेटर देत आहे, मी तुम्हाला तुमच्याकडे जॉईन करेल आणि तुम्ही पण तेवढी कमिटमेंट द्या. मार्केट सध्या तुम्ही जे म्हणताय ना मार्केट खराब आहे खराब आहे, जर मार्केट खराब असेल आणि तुम्हाला जर एखाद्याने ऑफर लेटर दिली आणि त्यांच्याकडे एखादा नवीन म्हणजे ॲज सून एज पॉसिबल एखादा जॉईनिंग मला भेटला त्यांना, तर तुमची ऑफर होल्डवर पण पडू शकते. असं झालेलं आहे. सो तुम्ही तयारीत राहा, तुम्ही जर त्यांना कमिटमेंट दिलं असेल ना, तरी पण एखादी ऑफर लेटर तुम्हाला ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा काउंटर ऑफर घेणं आहेच. आय नो की काउंटर ऑफरमध्ये आपण जर काउंटर ऑफर केली तर समोरच्या याच्या लोक वगैरे आपल्याला बोलतील किंवा काय होतील, पण असू द्या, काउंटर ऑफर घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही तुमची नोटीस पिरियड असेल, तुमचा 90 डेजचा नोटीस पिरियड असेल, एक ऑफर लेटर तुम्हाला भेटले असेल, तर लास्टला जेवढं पण जमेल तेवढं काउंटर ऑफर लेटर घेऊन ठेवा. कारण माहीत नाही आज माहीत नाही की जर आपल्याला ह्यांनी जर होल्डवर ठेवलं तर आपण काय करू. प्रॅक्टिकल विचार करा, इमोशनल विचार करायचा नाही. मी ऑलरेडी बोललेलो आहे की IT इंडस्ट्री ही प्रॅक्टिकल जाती, तुमच्या इमोशनलवरती चालत नाही. सो आपल्याला 2 ते 3 जेवढे पण ऑफर लेटर घेता येतील तेवढे ऑफर लेटर घेऊ शकता. जेवढे पण तुम्हाला काउंटर, जेवढं पण I++ म्हणजे तुम्हाला की तुम्ही जर करंट पॅकेज 15 असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, जॉब स्विच करायचं असेल ना तर तयारी खूप गरजेची आहे. तुम्हाला तयारी करावं लागणार आहे. तुम्ही जर त्याच कंपनीमध्ये 5-10 वर्ष एकाच क्षेत्रात राहिलात, तुम्ही मार्केटमध्ये गेला तर तुमचा इंटरव्ह्यू क्रॅक होणार नाही आहे. सो तयारी करणं खूप इम्पॉर्टंट आहे. हे जेवढे पण मिस्टेक सांगितले आहेत आणि तुमची तयारी विदाऊट जर असं असेल ना, तर तुम्ही मार्केटमध्ये पडू नका, मार्केटमध्ये येऊ नका, मार्केटमध्ये इंटरव्ह्यू देऊ नका. हे सगळ्या 7 चुकावरती काम करा, स्टडी करा आणि त्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये या. 101% तुम्हाला जॉब स्विच करायला हेल्प होईल आणि तुम्हाला चांगलं पॅकेज पण भेटेल. आणि अजूनच सांगतो की इंटरव्ह्यूज दिले पाहिजे. खरंच इंटरव्ह्यूज दिले पाहिजे. इंटरव्ह्यूज दिल्याने काय होतं आपल्याला, आपण कुठं आहोत ना आपल्याला कळतं. आपण किती पाण्यामध्ये आहोत ना ते पण आपल्याला कळतं. आणि जॉब स्विच हा केलाच पाहिजे. माझ्या पर्सनल सजेशननुसार मी कोणाला जॉब स्विच करा म्हणत नाही, पण केलं तर आपण टूल्स टेक्नॉलॉजी आपल्या कम्फर्ट झोनमध्ये राहत नाही, पॅकेज पण चांगलं भेटतं आणि आपण अप टू डेट राहतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, हाईपचं बटन पण नक्की करा, तुमच्या फ्रेंड्सबरोबर नक्की हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.